Hello students, welcome to our English session. Today we are going to see the next poem, You Start Dying Slowly, that is written by, the name of the poet is Pablo Neruda. See the first stanza. You start dying slowly. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. You start dying slowly means losing hope of a happy future. म्हणजेच आपण किंवा या ठिकाणी पोएट म्हणतायत आपल्याला जे सगळे रीडर्स आहे किंवा जी लोक या पोएममधून ज्या काही गोष्टी घेणार आहेत, जी मुलं 10वीची, त्या सगळ्यांना काय म्हणतात पोएट, यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही जे काही आनंदी भविष्य आहे त्याच्या सगळ्या आशा अपेक्षा गमावत चालला आहात, गमावता आहात. यू स्टार्ट, ते चालू केलं आहे तुम्ही. कधी? इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही ट्रॅव्हलिंग केलं नाही, रीडिंग केलं नाही, लिसनिंग केलं नाही, ॲप्रिशिएटिंग केलं नाही, तर या सगळ्या गोष्टी होणार आहे. सिअर द मिनिंग. द पोएट टेल्स अस दॅट इफ वी डू नॉट ट्रॅव्हल, रीड ऑर लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, वी स्टार्ट डाईंग स्लोली. when we do not recognize the good qualities within us. जर आपण आपल्यामध्ये असलेल्या गुड क्वालिटीज आपल्याला ओळखता आल्या नाही तर आपण काय होणार आहे, दॅट इज वी आर गोईंग थ्रू, वी आर मूविंग टुवर्ड्स द डेथ. जसं काही आपण मरणाकडे सरकत आहोत, जसं काही आपण आपल्या आनंदी भविष्याच्या सगळ्या आशा अपेक्षा गमावत चाललो आहोत. That time we are losing hope of a happy future or we are moving towards the death. If we ignore traveling, जर आपण ट्रॅव्हलिंग इग्नोर केलं, रीडिंग इग्नोर केलं, लिसनिंग टू द साऊंड्स ऑफ लाईफ इग्नोर केलं, ॲप्रिशिएटिंग आवर सेल्स, आपल्याला ॲप्रिशिएट करणं, आपलं कौतुक करणं, हे जर इग्नोर केलं, दॅट टाइम्स देन यू आर गोईंग टुवर्ड्स द डेथ. आणि अशा वेळेला म्हणजेच तुम्ही कुठं जात आहात, मरणाच्या दारात जात आहात. सी द नेक्स्ट स्टॅन्झा. वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, यू स्टार्ट डाईंग स्लोली. सेल्फ इस्टीम म्हणजे स्वतःचा आदर, सेल्फ रिस्पेक्ट, स्वतःचा आदर आपण केला पाहिजे. वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, जर आपण आपला स्वाभिमान, आपला स्वतःचा आत्मगौरव गमावून बसलो किंवा त्याला मारलं तर काय होणार आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली मीन्स दॅट यू आर मूविंग टुवर्ड्स द डेथ, यू आर लूजिंग द होप ऑफ हॅपी फ्युचर. सी द मिनिंग. इफ वी किल अवर गुड क्वालिटीज अँड ॲबिलिटीज ऑफ अवर ओन कॅरेक्टर. सेल्फ इस्टीम म्हणजे ओन कॅरेक्टर, स्वतःचं ओन कॅरेक्टरच्या क्वालिटीज आणि ॲबिलिटीज आपल्याला स्वतः जपल्या पाहिजे. आणि जर वी इग्नोर टेलिंग अदर्स टू हेल्प अस, आणि इग्नोर केलं, इतर कोणी आपल्याला मदत करतायत आणि त्याच्याकडे पण दुर्लक्ष करणं, इग्नोर करणं, ते जर आपण केलं तर दॅट टाइम्स वी आर डाईंग स्लोली. आणि त्यावेळेस आपण वी आर डाईंग स्लोली, आणि त्यावेळेस आपण आपल्या आनंदी भविष्य आहे त्या आनंदी भविष्याची आशा अपेक्षा गमावत जात आहोत. सी द नेक्स्ट वन. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. If you become a slave of your habits, जी काही तुमची सवय आहे, स्लेव म्हणजे काय, गुलाम. इफ यू हॅव अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, तुम्ही जर तुमच्या सवयीचे गुलाम बनलात, द पाथ इज ऑलवेज सेम इफ यू डू नॉट चेंज युअर डेली रुटीन, युअर पाथ इज ऑलवेज सेम. ज्या रस्त्याने तुम्ही जातात आणि तो रस्ता नेहमी सेम आहे,
कोणत्याच नवीन गोष्टी तुम्ही ॲक्सेप्ट नाही केल्या, एकाच पद्धतीने चालल्या तर, किंवा इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, जर तुमचं रुटीन आहे ते चेंज नाही केलं तर, इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, वेगवेगळे रंग नाही घातले तर अजून काय होणार आहे, दॅट इज अवॉइड स्पीकिंग टू स्ट्रेंजर्स. म्हणजेच इफ यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, जी लोकं तुम्हाला माहीत नाही, म्हणजे कोणती, स्ट्रेंजर्स, अनोळखी लोकं. मग अनोळखी लोकांशी तुम्ही नाही बोललात तर काय होणार आहे, दॅट पर्सन्स दॅट टाइम्स यू कॅन लूज योर और हिज और हर हॅपी फ्युचर. आणि अशा वेळेला तो माणूस त्याचं किंवा ती व्यक्ती एखादी स्त्रीसाठी वापरलेला असेल तर ती मुलगी किंवा तो मुलगा त्याचं स्वतःचं जे काही आनंदी भविष्य आहे तो काय करतो, एक प्रकारे गमावत चालला आहे. तर या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजे. म्हणजे आपण आपल्या सवयीचे अजिबात गुलाम नाही बनले पाहिजे. एकाच रूटनी, एकाच पाथवरून, एकाच मार्गावरून न जाता वेगवेगळे मार्ग स्वीकारले पाहिजे, नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे, नवीन गोष्टी शिकण्यासाठी धडपड केली पाहिजे. एकाच रुटीनने न जाता आपलं रुटीन चेंज केलं पाहिजे. एकाच पद्धतीचे कपडे न घालता डिफरंट कलर्स घातले पाहिजे. आता कलर्स म्हणजे फक्त कपड्यांसाठी वापरले का, नाही, आयुष्यामध्ये येणारा जो काही आनंद किंवा दुःख या सगळ्यांचा अनुभव आपण घेतला पाहिजे. देन सी द नेक्स्ट वन. If you avoid to feel passion and their turbulent emotion, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. If you avoid, काय अवॉइड केलं, दिस वन इज गिवन हिअर अ वॉर्निंग. पोएटनी या ठिकाणी वॉर्निंग दिलेली आहे. जर तुम्ही तुमच्या मनामध्ये फील पॅशन अँड दॅट टर्ब्युलंट इमोशन, तुमच्या मनामध्ये पॅशन आहे, एखादी स्ट्रॉंग फिलिंग आहे, त्या स्ट्रॉंग फिलिंगमधून तयार होणाऱ्या टर्ब्युलंट इमोशन म्हणजे काय, अस्थिर अशा, अनस्टेडी, अस्थिर अशा ज्या काही इमोशन्स आहे त्या जर आपण दाबल्या आणि अशा अस्थिर अशा अनस्टेडी इमोशन्स आपल्या मनामध्ये तयार झाल्यानंतर आपले डोळे पाणावतात. डोळे पाणावल्यानंतर आपले हार्टबीट फास्ट होतात. आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही टाळल्या, म्हणजे आपल्या मनामध्ये स्ट्रॉंग फिलिंग आल्यानंतर त्याच्यामध्ये अनस्टडी इमोशन असतात. या इमोशन्समुळे आपले आईज ग्लिसन होतात. दोज विच मेक युअर आईज ग्लिसन, दोज मीन्स वॉट, दॅट इमोशन. त्याच इमोशन्स आपल्या आईज ग्लिसन करतात. ग्लिसन म्हणजे चमकणारं, डोळ्यात पाणी आलं तर डोळ्यामध्ये चकाकी येते बघा. म्हणजेच या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं, आपले हार्टबीट वाढतात. मग या ज्या काही इमोशन्स असतात, त्या ज्या काही फिलिंग आहे, या पॅशन आहे, आपल्याला टाळायच्या नाहीत. आणि या जर तुम्ही टाळल्या तर काय होणार आहे, दॅट टाइम्स यू आर और वी आर लूजिंग अवर हॅप्पी फ्युचर. आणि अशा वेळेला आपण हॅप्पी फ्युचर काय करतोय, मुकतोय किंवा त्याला मुकणार आहोत. See the next one. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. आता सेन्सिबल ॲडवाईस म्हणजे काय, जो एखादा जाणता ॲडवाईस सल्ला आहे तो. रन अवे म्हणजे पळून जाणे. अनसर्टन म्हणजे अनिश्चित असं. सेफ सुरक्षित. रिस्क एखादा धोका. म्हणजेच काय बघा, या ठिकाणचा अर्थ काय सांगितला आहे. इफ we do not change our life, if we are not satisfied with our job or love, that times change our ways of life. जर आपण
आपल्या लाईफमध्ये चेंज नाही केला, आपण जे काही काम करतोय, आपण जो काही नोकरी करतोय किंवा त्याच्यामध्ये असलेलं प्रेम किंवा त्याच्यामध्ये असलेली जी काही निष्ठा आहे त्या निष्ठेने करतो आणि त्याच्यामध्ये आपण समाधानी नसाल तर आपल्याला काय करायचं, वी हॅव टू चेंज अवर वेज. आपल्याला आपला तो मार्ग बदलायचा आहे. आणि जर आपण असं नाही करत आहात त्यावेळेस वी स्टार्ट डाईंग स्लोली आणि आपण वी आर लूजिंग द होप ऑफ हॅपी फ्युचर. इफ यू डू नॉट टेक अ रिस्क ऑफ द लाईफ दॅट इज सेफ, वी हॅव टू टेक अ रिस्क. We have to show courage. Means that if we do not show the courage or to take a risk of the life that is safe, that times you start dying slowly. If you do not go after our dream with perseverance, perseverance म्हणजे चिकाटी, जिद्द चिकाटीने जर एखादं स्वप्न आपण बघत आहोत, स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने चिकाटीने त्याचा पाठपुरावा नाही केला तर इफ वी डू नॉट अलो अवर सेल्स टू रन अवे फ्रॉम अ सेन्सिबल ॲडवाईस ॲट लीस्ट वन्स इन अवर लाईफ टाईम, एकदा तरी आयुष्यामध्ये किमान एकदा तरी एखादा सेन्सिबल ॲडवाईस आहे, जाणता एखादा ॲडवाईस आहे, त्याच्यापासून पळून जाण्याची परवानगी आपण आपल्याला नाही दिली तर वी आर डाईंग स्लोली. आणि त्यावेळेला मग काय होते, आपण वी स्टार्ट डाईंग स्लोली आणि वी आर लूजिंग आवर होप्स ऑफ अ हॅपी फ्युचर. आणि त्यावेळेला आपण आनंदी भविष्याच्या आशा गमावत आहोत. म्हणजेच आपल्याला या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. सी द नेक्स्ट वन, सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोयम. What is central idea? Every moment of our life renew itself. But what is important? प्रत्येक मोमेंटमध्ये काहीतरी रिन्यू होतं, काहीतरी नवीन आपल्याला मिळत असतं. पण काय गरजेचं आहे, वी हॅव टू एनरिच अवर सेल्फ्स. एनरिच म्हणजे आपण आपल्याला स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे विथ न्यू क्वालिटी नॉलेज. नवीन नॉलेजनी, न्यू क्वालिटी नॉलेज असेल किंवा न्यू क्वालिटी न्यू नॉलेज, या गोष्टीने आपल्याला स्वतःला एनरिच केलं पाहिजे. न्यू एक्सपिरियन्स, नवीन अनुभवाने एनरिच केलं पाहिजे. इमोशन्स, डेअरिंग, करेज, फेसिंग चॅलेंजेस, वेगवेगळे चॅलेंजेस आहेत त्याला फेस केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींनी आपण स्वतःला एनरिच केलं, आपण आपल्याला स्वतःला डेव्हलप केलं तर वी विल गेट हॅपी फ्युचर. आपल्याला नक्कीच आनंदी भविष्य मिळू शकतं. इफ वी डू रिपिटेटिव्ह ॲक्टिव्हिटी दॅट टाईम वी स्टार्ट डाईंग स्लोली. रिपिटेटिव्ह ॲक्टिव्हिटी जर केल्या, रिपिटेशन असलं, त्याच रुटीननी जाणं, त्याच पद्धतीने काम करणं, तोच मार्ग निवडणं, जे काही सवयी आहे त्याचे गुलाम बनणं, सेम कलर्स वापरणं, या जर गोष्टी केल्या तर त्यावेळेस आपण काय होणार आहे, वी स्टार्ट डाईंग स्लोली. इन्स्टेड ऑफ लिव्हिंग द लाईफ हॅपीली. दिस पोएम गिव्ज अ पॉझिटिव्ह सेन्स. या पोएममधून आपल्याला पॉझिटिव्ह सेन्स मिळतोय. दॅट फिगर ऑफ स्पीच इज गिवन इयर ॲनाफोरा. मोस्ट ऑफ टाईम the important figure of speech is given in this poem is anaphora. The anaphora means repetition of the same word or a group of words at the beginning. बिगिनिंगला आलेला एखादा सेम वर्ड किंवा ग्रुप ऑफ वर्ड्स, एखादा ग्रुप असेल वर्डचा, तो जर रिपीट होत असेल तर त्याला आपण म्हणतो ॲनाफोरा. आता या ठिकाणी आलेला प्रत्येक ठिकाणी आलेलं आहे इफ यू डू नॉट, इफ यू डू नॉट, इफ यू डू नॉट, हे प्रत्येक ठिकाणी रिपीट झालं आहे म्हणून आपण याला म्हणणार आहे ॲनाफोरा. या लाईनमध्ये असलेली जी काही फिगर ऑफ स्पीच आहे, जो अलंकार आहे, तो आहे ॲनाफोरा. इफ यू डू नॉट आर रिपीटेड ॲट द बिगिनिंग ऑफ द लाईन्स. दिस इज द फिगर ऑफ स्पीच ऑफ दिस पोयम. I think you understood this poem, the explanations of the poem very
nicely. If you understood the explanation of the poem, the meaning of the poem, all of you subscribe and like my channel. Thank you. Bye bye.